नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मी म्हणत हा अशोक खरात म्हणतो बघा. कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा बालेकिल्ला. अंगात दम नाही राहिला त्याच्या आता. अंगात दम नाही राहिला त्याला काय वाटतं स्वतःचा कोल्ड्रिंक पाजून महिलेवर अत्याचार करतो हरामखोरा. त्याला सोडणार नाही. अरे या बापाचं संविधान एवढं मोठं इथं बाप बसलेला इथं. अरे कायदा सगळ्याला समान असतो. तू असन त्या भाषी सूत्रधार लागलेले. सूत्रधार किती असन मोठे मोठे गृहमंत्र्यापासून तो मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्रीपासून त्या भाषी लोक तुझ्या पाय धुवाले येत असून तू पाणी प्याले येत असून लोक. पण ते संविधान सगळ्याचा बाप आहे. कळलं काय? नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. गाणं कसं म्हटलं होतं ना, ऐकलं ना? असा बसते चोर का झटका आय जोर उसे लगा. मजा वाटत होती त्याले, मजा वाटत होती. मजाची झाली ना सजा. त्याला असं वाटत होत की या भारतामध्ये काही चालते. संत्रा मंत्रा संघ जुगाड लागला असन तर काही चालते. तो नीरज जाधव त्याने खुलासा केला म्हणून हा पकडण्यात तरी आला. त्याला पकडला नव्हता येत. आणि याला बायका कोण पुरवत होत्या? बायकाच्या पाशी येत कशा होत्या? स्वतःहून तो बायका येत नसन याच्या पाशी का याला बायका कोणी आणून देत होत्या त्याच्या ऑफिसात? कोण सांगितलं का हा व्यक्ती अशा पद्धतीचे कामं करतो त्या पद्धतीचे कामं करतो? ज्याला लेकरं होत नाही त्याला लेकरं होतात. पण झाली म्हणते लेकरं. ज्या व्यक्तीले ज्या बाईला लेकरू झालं नाही त्या व्यक्तीला लेकरू झालं याच्यापाशी जाऊन तर त्या महिलेच्या नवऱ्यांनी DNA टेस्ट करून घ्यावा की तुमचंच आहे की दुसऱ्याचं आहे, जेणेकरून तकलीफ नको, भानगड नको कुठली. बरोबर नाही का? कारण तुम्हाला माहित आहे नवसानं आणि उपास केल्यानं आणि कोणत्या नवस केल्यानं या नवस फेडल्यानं लेकरं होत नसतात. कळलं ना? जोपर्यंत स्त्री पुरुष जवळ येत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टी होत नाही. हे समजायला पाहिजे मूर्खांना. हा मूर्खांना काय काही समजत नाही. मग विचार करा, जो व्यक्ती ह्या हरामखोरापाशी महिला आणत होता या आणत होती कोण असल? का रुपाली चाकणकर होय? रुपाली चाकणकर मॅडम आणत होती काय याच्यापाशी महिला? नक्की कमेंट करून सांगा. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या त्या, आता त्यांनी राजीनामा दिला. कारण त्यांनी हा जो हरामखोर आहे त्याचे पाय धुतले, त्याला चारून दिलं. ऊन लागते तर शेत्री पकडली. त्यांचे क्लोज मधले फोटो पण आहे, व्हिडिओ पण आहे, सगळ्याच गोष्टी आहे. काय वाटतं तुम्हाला? यांची मिलती जुलती करामत आहे का रुपाली चाकणकरची आणि हरामखोराची? काय वाटतं? अजून किती लोक आहे या रुपाली चाकणकर सारखे? किती लोक भक्त कण आहे याचे की याला पोषण देणारे किती लोक असाल याच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये? याचे शिष्य किती असणार असे कांड्या करत तसं? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कारण कमेंट करणं लय गरजेचं आहे माझ्यासाठी. कारण मी तुमच्या कमेंट मुळे मोटिवेट होतो, मला चालना मिळते. अजित दादाच्या घाताच्या मागे याचा पण काहीतरी आहे म्हणते तंत्रमंत्र. VSR कंपनीच्या मालकासंघाचे सूत्र जुळलेले आहे. रोहित पवारने आणि आपल्या अमोल मेटकरींनी त्यांनी सांगितलं की याचे काहीतरी खुलासे आहे म्हणते VSR कंपनीच्या मालकासंघ. काय वाटतं तुम्हाला? खरं की खोटं? खरंच असणार का? हा जो व्यक्ती आता याला चांगली चोप भेटली, पोलिसांनी चोप दिली, त्याला संविधान कळलं, त्याला काय कळलं? त्याला शासन कळलं की शासन कोणाचं आहे, कायदा कोणाचा आहे. कायदा बाबासाहेबांचा आहे, बाबासाहेबांच्या विचाराचा आहे, बाबासाहेबांच्या संविधानाचा आहे. इथं कोणाचाच बाप नाही आहे. एवढा बाप सगळ्यात मोठा कोण आहे? बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान आहे. कारण संविधानापेक्षा कोणी जगात मोठं नाही, आपल्या भारतात मोठं नाही. समजलं असेल तुम्हाला? आपल्या भारतात संविधानापेक्षा कोणीही मोठं नाही. आणि याला असं वाटत होतं की माझे मंत्री संघ सूत्र जुळलेले आहे, धागे जुळलेले, तर मला काहीच होणार नाही. पण नीरज जाधव ह्या व्यक्ती न तुझा खुलासा केला. आपण खुलासा असा केला की तू त्याला बजाला पैसे दिले नाही तर तू तरी सापडला. पैसे दिले असते तर अजून तू कांड करत राहिला असता. तू नीरज जाधववर पण
कारवाई करायला पाहिजे, कारण अगोदर याने व्हिडिओ शूट केले, याने चोरून शूट केले आणि नीरज जाधवनी त्याची व्हिडिओ स्वतः शूट करत होता. नीरज जाधव या हरामखोराची शूट स्वतः करत होता. 58 महिलेचे व्हिडिओ याने शूट केले. बाकी तर महिलेचे व्हिडिओ शूट केले नसेल याने. बाकीच्या महिलेला पावस्फूर्त करून टाकलं असेल, त्यांना पवित्र करून टाकलं असेल आणि कोणाकोणत्या व्हिडिओ महिलेचे व्हिडिओ शूट केले असेल मला असं वाटते. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून कोणाचा हात दिसतो? अशोक खरात तर आहेच. अशोक खरात हा हरामखोर आहे, हरामी आहे, पण जे येणारी जी महिला आहे याच्यापाशी तेवढीच गुन्हेगार आहे, हे लक्षात ठेवा. त्यांच्या नवऱ्यांनी आपल्या महिलेवर चोप द्यावा आणि त्यांना आशीर्वाद द्यावा आणि त्यांचं जे शरीर आहे पवित्र करावं निंबाच्या काळीने, माझं मत ते आहे. अशा महिला जाताच कायले अशा बंधू बाबाच्या पाशी जाताच कायले तुम्ही. असे लोक तुम्ही स्वतःवर अत्याचार करून घेता, कारण व्हिडिओमध्ये हा व्यक्ती काहीच करून राहिला नाही, सगळ्यात तुम्हीच करून राहिले. तर विचार करा की लोकांच्या मन तशा काय वाटत, लोकांना हेच वाटत ना, हा तर व्यक्ती काहीच करून राहिला नाही, सगळ्या गोष्टी तुम्हीच करून राहिल्या, सगळ्या गोष्टी तुमच्या मनमानीने होऊन राहिल्या असं वाटणार ना, बरोबर नाही का? सगळ्या गोष्टी तुम्हीच करून राहिल्या, तुमच्याच मनमानीने सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या, तर त्यांना हेच वाटणार लोकांना की इथं काही झाला नाही, इथं सगळ्या महिलेच्या मर्जीने सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या असं होणार, बरोबर नाही का? कारण कुठल्याही व्हिडिओमध्ये अशोक खरात हा व्यक्ती काहीच करत नाही, फक्त तुम्हाला तो तुझं लिक्विड पाजतो, थम्सअप पाजतो आणि पाजल्यावर तुमच्या कानासमोर काय बोलतो, तू माझी राधा, मी तुझा कृष्ण, प्रेमात पळू आपण, नाही तू प्रेमात नाही पडशील माझ्या तर तुझा नवरा मरण, हे करण ते करण, ह्या धवशीनं तुम्ही स्वतःच जे अस्तित्व आहे त्याच्यासमोर लोटून देता आणि जसा म्हणते तसा पद्धतीने तुम्ही करता. म्हणजे तो व्यक्ती काहीच करून राहिला नाही, तो सगळ्या गोष्टी तुम्हीच करून राहिले. तर विचार करा की लोकांची दृष्टिकोन कोणा नजरेनं जाणार, की तुमच्याकडेच वळणार ना. आणि तुम्ही म्हणता की आमच्यावर वशीकरण केलं, आमच्यावर हेम केलं, आमच्यावर ते केलं, की का सापडले म्हणून माहीत झालं असं म्हणून असा आरोप करून राहिले का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा की महिला खोट्या बोलते की अशोक खरातचा खरं जे आहे तो अशोक खरात आहेच हरामखोर, त्याला सजा होणारच आहे, पण महिलेचं जे बोलणं आहे सत्य आहे की असत्य आहे नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान. आपल्या चॅनलवरती अशाच घटनेवर आधारित तुम्हाला व्हिडिओ मिळणार, सत्य आहे की असत्य आहे. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जाऊ नका.